बघ की कशी हालत झाली तुझ्या केसांची, समधी एकमेकांना चिकटली आहेत. मला वाटतंय तू धुत नाहीस. नाही, मी तर रोज धुतीये. पण जेव्हा घरात आग लागली होती आणि आजी आजारी होती तेव्हापासून नाही धुतले. मग काय, मी कंगवाने मेहनत करून तुझ्या केसांचा गुत्ता सोडवतो. पण थोडी हिम्मत करून बसावं लागेल ना, थोडासा त्रास बी सहन करावं लागेल. नाही, राहू दे. मी उद्या केस धुईन ना तर आपोआप सरळ होऊन जातील. ठीक आहे, मग तुझे केस एकत्र करून फक्त बांधून देतो. हा, बांध तू. तसं बी तुझ्या हातात काही काम आलं तर ते पुरं केल्या बिगर थोडीच सोडणार आहेस. बांध तू. तू आता जा. वाटीभर दुधासाठी खूप साऱ्या वडाच्या झाडांच्या फांद्या तोडून घेऊन ये. परंतु फांद्या तोडण्या अगोदर वडाच्या झाडाची माफी मागायला विसरू नकोस. हो महाराज, मी लगेच पानं तोडून आणते आणि त्याचं दूध वाटीत काढून ठेवते. जा. म्हणजे आता ह्या गावातून आम्हाला आमच्या मंदिरासाठी खूप सारी संपत्ती मिळेल. हा, तसही गावातले लोक चांगलेच आमच्या जाळ्यात अडकले आहेत. बस आता एक पहिली देवदासी आम्हाला ह्या गावातून मिळू दे. ह्या गावातले लोक आमच्यासाठी काहीही करायला तयार होतील. मला बेलालाही जाऊन सांगायला हवं, तिला समजवायला हवं की रात्री तिथे नको झोपूस जिकडे नेहमी झोपतेस. कारण एकदा या जटांच्या गोंधळात सापडलीस तर माझ्यासारखंच तिचंही आयुष्य खराब होईल. बांधले बघ. सकाळी चांगले धू, मग गुत्ता सुटेल. ठीक आहे? अरे जेवायला या समध्यांनी. तुम्ही दोघी जावा, मी हात धुवून येतो. ठीक आहे. चल बेला, जेवून घेऊया. ये. भाऊ, बाबासनी दे. गरम गरम भाकरी देते. मामी, हे बघा भीमनी बांधलं. अरे वा. अरे भीमने असे कसे बांधले? तिचं केस हिसकटून चिकटलं होतं तर त्याला तो सोडवत होता, म्हणून असंच बांधल्या. भीम असाच आहे. जेव्हा आमची चांगली येणी बांधायचं मन करतं तेव्हा आम्ही त्यालाच सांगतो कवा तरी त्याच्याकडून चंपी करून घे, लय भारी करतो. भीमा कुठे आहे? तो हात धुवून येतोय. ठीक आहे, तो येईल. तुम्ही सुरू करा. यांच्या समोर मी कशी जाऊ शकते? कोणाला सांगू? कसं सांगू? तुम्ही लोकांनी लढाई सुरू तर केलीच आहे, तर आता आपण समधी लढू. पण इथनं कुठं जाणार नाही. जो कायदा आज नाही आहे तो उद्या असला पाहिजे. की असे लोक येऊन भांडाय नकोत, त्यासनी तर शिक्षा मिळायला हवी. तर ठरलं मग, तुमच्यापैकी कोणी बी आमसनी पाणी घेण्यापासून थांबवणार नाही. पण म्या तर म्हणतो कोणी थांबवू शकणार बी नाही. मला वाटतं मी भीमरावाला सांगावं. खऱ्याच्या मार्गाने भांडत असतो. महाराजांची मनसा यालाच मी सांगते. भीम, भीम.
चल माझ्यासोबत. आता महाराज तुला शिक्षा करतील. चल. मला सोडा. एका मुलीचं जीवन वाचेल. तुम्हाला पण आई मुलगी असेल, त्यांच्यासाठी मला जाऊ द्या. महाराजांच्या इच्छेसमोर काही मोठं नाहीये बघ. चल. हे घ्या. महाराज, महाराज, ही पळत जाऊन भीमरावला त्या मुलीबद्दल सांगायला गेली होती. जशी हिची इच्छा. इच्छा तर कधीही जन्म घेऊ शकते, परंतु हे आवश्यक नाही की उत्पन्न होणारी प्रत्येक इच्छा माणसाचे कर्म आणि धर्माच्या अनुकूल असेल. कधी कधी असे देखील होते की प्रतिकूल आणि विरोधी इच्छा सुद्धा उत्पन्न होते, परंतु ते पाप असतं आणि प्रत्येक पापाची शिक्षा असते. पाप्याला दया दाखवणं पापाच्या कृत्याला वाढवण्यासारखं असतं. त्यामुळे ह्या मुलीला पण शिक्षा अवश्य मिळेल. झालं महाराज. आता निघायची आज्ञा द्या. मार्गातला अवरोध तर आता उरला नाहीये. नक्कीच, परंतु जाण्या अगोदर ह्या मुलीला 2 जोरात कानाखाली मारून जा. हिने माझ्या आज्ञेचं उल्लंघन करण्याचा प्रयत्न केला आहे. हो महाराज. आता जा. आता तुझं काम अवश्य पूर्ण होईल. आणि का त्या तू? वय महाराज, आम्ही तुझ्या या कर्मावर अतिप्रसन्न आहोत. तू सुद्धा आता जा. तुझ्या या कार्याचा मोबदला आम्ही तुला लवकरच देऊ. वय महाराज. आणि तू लक्षात ठेव, उद्या सकाळी ती मुलगी जेव्हा इथे येईल तेव्हा तिला तू देवदासी बनवशील. तुझ्या ह्याच हातांनी. समजलं?
गंगा बघ मांजर आलं हसी. नाही आत्या, दरवाजा बंद आहे. हवेनं भांडी वाजली असत्याल. बर झोप तू. आता उद्या सकाळीच तू एका साधारण कन्येपासून विशेष कन्या बनशील. प्रभूच्या चरणी जाण्याचा एक सरळ मार्ग तुला सापडेल. धन्य आहे प्रभूची लीला, ज्याची तुझ्यावर कृपा होतीये. एका भावी देवदासीला आधीपासूनच असलेली देवदासी प्रणाम करते. नातं निर्माण झालं आपल्यात देवाच्या एका भक्ताचं दुसऱ्या भक्ताशी, एका दासीचं दुसऱ्या दासीशी. एवढ्यात सकाळी सकाळी काय सुरू आहे? ऐका ऐका ऐका, आपण लोक लय नशीबवाले आहेत. आपल्या अख्ख्या गावातल्या रामजी सकपाळच्या घरात राहणाऱ्या बेलाला देवाने देवदासीसाठी निवडलं आहे. ऐका ऐका ऐका, गाववाल्यांनो ध्यान देऊन ऐका. रामजी भाऊ, ओ रामजी भाऊ, ओ रामजी भाऊ. काय झालं? बेला आहे ना, बेलाला स्पृष्ट जातीचे लोक देवदासी समजून घ्यायला येत आहेत. काय? देवदासी हे काय असतं आणि कोण मला घ्यायला येत आहे? चला चला आतमध्ये चला. चला 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 चला. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. सर्वज्ञ महाराजांचा विजय असो. मी असं काय केलं हे लोक मला का घ्यायला येत आहेत? प्रभा असं काय भिवणार नाही. असं कसं बांधले? अगं तिचं केस हिसकटून चिकटलं होतं तर त्याला सोडवत होता म्हणून असंच बांधल्यात. मला नाही जायचंय. मला का घेऊन जाणार आहेत हे लोक? ही समनिस्पृश्य जातीच्या लोकांची योजना आहे. एका लहान पोरीच्या विरोधात योजना. हे लोक जाणून बुजून लहान पोरींच्या केसात वडाच्या पानाचं चीक घालून अशा जटा बनवतात आणि नंतर म्हणतात देवानं जटा बनवून संकेत दिला आहे की देवदासी बनणार. बाहेर निघ रामजी सकपाळ.
आम्ही देवदासीला न्यायला आलोय. मला नाही जायचे त्या लोकांसंग. ए रामजी, देवदासीला बाहेर काढ. आम्ही तुला न्यायला आलोय. समजाने आधी एक काम करा, कंगवा घेऊन हिचे केस सोडवा. सोडवा आधी. लवकर कंगवा घेऊन ये. लवकर कंगवा घेऊन ये. काय नाही होणार. तुम्ही मला का घेऊन जाताय? नाही नाही ग. मला नाही जायचे. काय बी नाही होणार. तेल लावा लवकर. लवकर लाव. इथं लाव. इथं. नशीब उघडलं तुझं रामजी. बाहेर ये. अहो काय करता? काय तुम्ही नका जाऊ. नाही नाही तुम्ही नाही बाबाई, जायचं. मी तुझ्या संग नंतर बोलतो, तू माझं ऐक. बाबा काय आम्ही बी बी नाही येतो. होणार. चल शांत हो बाळा. थांबा थांबा थांबा. ये सुभेदार, जा देवदासीला घेऊन बाहेर ये. मग समध्यांना लाज नाही वाटत? कुणाच्या तरी योजना पूर्ण करण्यासाठी इथपर्यंत आला. योजना कसली? ईश्वराने प्रेम आणि भक्ती बघून निवडलाय तिला. बरोबर आहे ना मित्रांनो? योजना तुमच्यासारखी लोक बनवतात. जा येऊ नये दिला. असं नका बोलू. देवदासीच्या नावाखाली तुम्ही कुणाला बी कुणाच्या घरात नाही नेऊ शकत. अय भीमराव, आम्ही कुणाला बी उचलून नाही नेत आहे. आम्ही तर तिला घेऊन जातोय जिच्यावर ईश्वराने कृपा केली आहे. बरोबर ना मित्रांनो? आम्ही तर तिला घेऊन जातोय जिच्या केसात जटा बनल्या आहेत. काय मित्रांनो? जर देवानं तिच्या केसात जटा बनवून आम्हाला संकेत दिलाय तर तुका आम्हाला थांबवतोया. हे असं काम का करतोयस? लवकर करा ग, घाई करा. मामी मला नाही जायचं. हे लोक मला का घेऊन जायला आले? तुला कुठं बी नाही जाऊ देणार. कुठं बी नाही जाऊ देणार. तू ऐक माझा. शांत हो बाळा, शांत हो. पटपट. अरे ते तर काल महाराजांची नजर पडली बेलावर आणि तिच्या केसांनाच बघून समजून गेले की ही ईश्वराच्या द्वारे निवडलेली देवदासी आहे. त्यासाठीच त्यांनी आम्हाला पाठवलंय आणि आम्ही तिला न्यायला आलोय आणि आम्ही तिला घेऊनच जाणार. काय मित्रांनो? हे घे, कांद्याचा रस लाव. कांद्याचा रस लाव. घे लवकर लाव. तुमचे महाराज पाखंडी आहेत आणि ते आहेत कोण खेचून नेणार आहे? हे भीमराव, आमच्या महाराजांबद्दल काही बोलू नकोस, कळलं? आणि ऐक सुभेदार, 3 पर्यंत मोजतोय. त्या मुलीला बाहेर घेऊन ये, नाहीतर आम्ही सगळे आत शिरून खेचून बाहेर आणू तिला.